नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता या समरूपता प्रकरणामधील सराव संच 1.4 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत। हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला विचारतात। काय दिले पहा उदाहरण, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF असे दोन त्रिकोण जे आहेत हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर समभुज त्रिकोण आहेत आणि दिले आपला एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DF म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय एकास 2 असून AB ची लांबी 4 दिलंय तर DE ची लांबी काढा। आता हे दोन त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत। समभुज त्रिकोण आहेत म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप आहेत। मग आपण लिहायचं या ठिकाणी उत्तरामध्ये त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF हे आपला पक्ष म्हणजे उदाहरणात दिलेला आहे। दोन त्रिकोण समभुज आहेत म्हणजे ते दोन त्रिकोण समरूप आहेत। आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। हे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म आहे। म्हणून लिहायचं आपला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार मग आपल्याला काय लिहायचा गुणधर्म तर या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मांडायचं आहे। पहिला त्रिकोण अंशस्थानी त्याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या आपल्याला बाजू दिल्या AB म्हणून संगत बाजू या ठिकाणी घेऊ AB वर्ग संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। याची संगत बाजू येईल DE त्याचा वर्ग। आता आपला या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं एकास 2 म्हणजे 1/2 एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF चं गुणोत्तर आपल्याला दिलं 1/2। मग इथे मांडू आपण 1/2 बरोबर AB ची लांबी दिली आपल्याला 4 त्याचा वर्ग छेद DE वर्ग। आपल्याला DE काढायचे इथंच आपल्याला काय करायचं आपण या सगळ्यांचं वर्गमूळ काढू। म्हणून इथं लिहायचंय वर्गमूळ काढू। वर्गमूळ काढू म्हटल्यावर प्रत्येक बाजूचा आणि प्रत्येक घटकाचं वर्गमूळ काढायचंय। 1 चं वर्गमूळ मिळेल आपला 1 2 कुठल्याही संख्येचा वर्गमूळ नाही म्हणून 2 चं वर्गमूळ आपल्याला मिळेल वर्गमूळात 2 आणि 2 चं वर्गमूळ आपल्याला दशांश स्थळात मिळतंय पूर्णांकात मिळत नाही बरोबर 4 चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 16 चा वर्गमूळ 4 DE चा वर्ग जाईल या ठिकाणी DE मिळेल। आता आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे म्हणजे आपल्याला DE ची लांबी मिळेल। मग 1 आणि DE यांचा गुणाकार आपल्याला मिळेल 1 गुणिले DE कारण 1 आहे तसंच डावीकडं आणि DE छेदस्थानी आहे इकडे आल्यानंतर गुणिले भागिलेचं गुणिले होईल बरोबर 4 आहे तसंच उजवीकडचं डावीकडचं छेदस्थानी वर्गमूळात 2 आहे उजव्या बाजूला गेले की ते भागिलेचं गुणिले होईल गुणिले वर्गमूळात 2। आता 1 ने DE ला गुणलं की आपल्याला DE मिळेल आहे तसंच बरोबर या दोघांचा गुणाकार आपला होत नाही म्हणजे 4 आणि वर्गमूळाच्या बाहेर काहीच संख्या नाही म्हणजे 1 4 1 4 वर्गमूळात 2 अशा प्रकारे आपण DE या बाजूची लांबी मिळालेली आपल्याला 4 वर्गमूळात 2। धन्यवाद।